तर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली आहे की चौघे जण होते। पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून फायरिंगची ही घटना घडली आहे। चौघेही आरोपी रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले। त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल आहेत। टिटवाळा पोलीस ठाणे इथे 2 गुन्हे, उल्हासनगरमध्येही दाखल आहेत। तर पैशांच्या देवाणघेवाण आणि पैशांच्या वाटपावरून अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसान हे गोळीबारात झालं। तर 2 राऊंड फायर करण्यात आले होते आणि बंदूक कुठून आणली याचा मात्र शोध आता घेतला जातो। यामध्ये 4 जण होते। त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती। काय त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे का आणि कसं? चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत, एक आणि 2 गुन्हे उल्हासनगरला दाखल आहेत। गोळीबार करणारा आरोपी आता अटकेत आहे। मात्र हे सगळेजण रेकॉर्डवरचेच आरोपी आहेत। त्यांच्या नावावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। मात्र बदलापूर रेल्वे स्थानकावर जिथे अर्थातच कायम वर्दळ असते अशा ठिकाणी हा गोळीबार झाल्यामुळे चिंता व्यक्त होते, कारण सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात इथे वाहतुकीसाठी येत असतात। मात्र अशा गावगुंडांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसू नये किंवा कोणाला इतरांना त्याची इजा होऊ नये अशी मात्र अपेक्षा ही सर्वसामान्य व्यक्त करतात। मात्र उघड असा सार्वजनिक ठिकाणी होणारा गोळीबार हे मात्र चिंतेचा विषय आहे। या संपूर्ण प्रकरणात ज्यानं गोळीबार केलेला आहे त्याला आता ताब्यात घेण्यात आले। अधिक माहिती घेऊयात। निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, काय अधिक माहिती? प्रज्ञा, काल संध्याकाळच्या सुमारास जो आहे तो झालेला होता आणि 4 मित्र जे आहेत ते बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरच्या बाजूला उभे होते। त्यांच्यामध्ये वादावादी सुरू होती आणि पैशाच्या कारणावरूनही वादावादी सुरू असल्याचं सांगितलं गेलं होतं। त्यानंतर हे मित्र रेल्वे स्थानकामध्ये आले आणि त्यांच्यात पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाद झाला। याच वादातून एका तरुणानं त्याच्याकडे असलेला जो गावठी कट्टा आहे त्याच्यातनं मित्रांवरती गोळ्या झाडल्या आणि त्यात 2 जणांना पायात गोळ्या लागलेल्या आहेत। या दोघांना आता कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि जो गोळीबार करणारा तरुण आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे। नक्कीच। मात्र अगदी राजरोसपणे उघडपणे जिथे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक असतात अशा ठिकाणी हा गोळीबार होणं हा चिंतेची बाब आहे। या संदर्भात रेल्वे पोलिसांनी पण मोठी ऍक्शन घेतली असेल? निश्चितपणे रेल्वे पोलिसांनी ऍक्शन घेतलेलीच आहे, पण सर्वात महत्वाची बाब अशी आहे की जे हे चौघही होते ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। सगळे उल्हासनगर महारळ या भागामध्ये राहणारे लोक आहेत हे चौघही आणि सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पोलीस सुद्धा या लोकांच्या शोधात होते आणि या गोळीबार प्रकरणामुळे पोलिसांना हे चौघही रेल्वे स्थानकामध्ये सापडलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे स्थानकासारख्या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळेला ही जी गोळीबाराची घटना घडलेली आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। लोक भीतीमुळे त्या ठिकाणाहून पळायला लागले होते, त्यामुळे एखादी अनुचित घटना सुद्धा घडू शकली असती। त्यामुळे आता रेल्वे पोलीस जे आहेत ते या अनुषंगाने सुद्धा काही कारवाई करतात का हे पाहणं देखील महत्वाचं आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद।